आमदार संदीप क्षीरसागर आपण पाहतोय की मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे हे आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आपण पाहतोय की गर्दी मोठ्या प्रमाणावरती आहे। मुंबईला जाताय तुम्ही, काय मागणी असणार आहे? अजूनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही। हे बघा, जाहीरपणे या विषयामध्ये सांगितलं होतं मी की मनोज दादांची जसं पाटील जसं म्हणतील तसंच आम्ही करणार आहोत। त्यांची जी काही भूमिका असणार त्या भूमिकेसोबत आम्ही सोबत असणार। सरकारनं आडकाठी केली असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आता बघा काय चालू आहे काय नाही मीडिया मार्फत हे लोकांच्या लक्षात तिथं येत आहे। पण जो उत्साह लोकांमध्ये दिसतोय, जो मागच्या प्रमाणात मनोज दादांनी आव्हान केल्यानंतर जेव्हा जेवढे लोक निघाले, आम्हाला असं वाटतंय की त्याच्यापेक्षा दुप्पट लोक यावेळेस रस्त्यावर उतरणार आहे। तुमच्या मतदारसंघामधून तुम्ही स्वतः किती गाड्यांसह मनोज दादांच्या ताफ्यामध्ये? आम्ही आमच्या मतदारसंघातून प्रत्येक गावामध्ये 2-4 4-5 गाड्या तिथं लागलेल्या आहेत आणि भरपूर लोक तिथं येणार आहेत। काय आवाहन असणार आहे आता इथून पुढे? जे वाटेमध्ये असणारे मराठी असतील ते सहभागी होत आहेत, त्यांना काय आवाहन करणार? नाही, आव्हान करणार एवढं मी काही मोठा नाहीये। हे पूर्ण आव्हान मनोज दादांमुळे आणि मनोज दादांमुळे लोक जमलेत आणि त्यांनी आव्हान पण केलंय की आपण शांतपणे तिथं मुंबईला जायचंय। एकीकडे हे सगळे राजकीय नेत्यांवरती आरक्षणावरून टीका होत असताना शरद पवारांवरती मात्र टीका केली जाते की शरद पवार जे आहेत आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका का घेत नाहीत किंवा का मांडत नाहीत। सरकार पवारांवरती टीका करते। हे बघा, तुम्ही 2-4 दिवसामध्ये मीडिया ट्रायल जी पण काही चालू आहे, एखाद्या विषयावरती आपण बोललो की प्रत्येक लगेच दुसऱ्या विषयावरती तिथं बोलतो। आज कसा हा दिवस एकदम उत्साहाचा आहे, सर्वसामान्य लोक आज रस्त्यावरती उतरले, पूर्ण समाज आज रस्त्यावर उतरला। आमची आज लक्ष फक्त मराठा समाजाला आरक्षण मनोज दादा जसं म्हणताल तसं भेटलं पाहिजे। नाही, मात्र तुम्ही पक्षाचे प्रमुख म्हणून शरद पवारांना आवाहन करणार का की आरक्षणाच्या बाबतीमध्ये पक्षाने काहीतरी भूमिका घेतली पाहिजे किंवा एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काय सांगणार? लोकप्रतिनिधी म्हणून मी नक्कीच त्यांना बोलणार। पाहतोय की लोकप्रतिनिधी म्हणून आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी शरद पवारांना बोलेन अशी प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली। कॅमेरापर्सन विशाल रायपूर, प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, अंतरवली साहेब। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।